नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी पद्माकर नवाळे. गोष्ट एका भटकंतीची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मंडळी, मी आज आलो आहे वाशी येथील मिनी शिशोर, याला जू चौपाटी पण बोललं जातं. या ठिकाणी मी आज आलो आहे. तर या ठिकाणी आज तुमच्यासहित या मिनी शिशोरचा, या जू चौपाटीचा आपण फेरफटका मारूया. ही आहे वाशीची जू चौपाटी, ज्याला बोलतात मिनी शिशोर, आणि त्याचा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे. बाजूलाच आपण बघत असाल निर्माला कलश ठेवलेला आहे. या ठिकाणी माणसांची आपल्याला वर्दळ दिसत असेल, नागरिकांची वर्दळ दिसत असेल. हे सकाळच्या वेळी सर्व लोक जॉगिंगसाठी गेलेले असतात. हे स्वर्गीय राजीव गांधी जॉगर्स पार्क या ठिकाणी आहे. बरीच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या ठिकाणी या जॉगिंग ट्रॅकवरती सकाळच्या वेळी येत असतात. या ठिकाणी बघा की या ठिकाणी वाघाची आणखी त्याच्या 2 पिल्लांची शिल्प या ठिकाणी ठेवलेले आहे. हा जू चौपाटीच्या आजूबाजूचा परिसर आहे. हे आहे तलाव, जू चौपाटीचं तलाव आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळा या ठिकाणी असं पूर्ण पाणी भरलेलं असतं, आणि या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था पण या ठिकाणी ठिकाणी करण्यात आलेली असते. आता सध्या आपल्याला तिथे पाणी दिसत नाही आहे, माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे, पण बऱ्याच वेळा या ठिकाणी पूर्ण हा परिसर पूर्ण पाण्याने भरलेला असतो. आणि या ठिकाणी बोटिंगची सर्व्हिस महानगरपालिकेकडनं दिलेली असते. खूप या ठिकाणी सकाळच्या वेळी पक्षी या ठिकाणी जमा झालेले दिसत आहेत आपल्याला. नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी या नावाने पण ओळखलं जातं. हे पक्षी बहुधा बाहेरच्या देशामध्ये आढळून येतात आपल्याला, परंतु या नवी मुंबई एवढी स्वच्छ आणि क्लीन आणि नीट महानगरपालिकेकडून ठेवली जाते. त्यामुळे या ठिकाणचे काही ठराविक काळामध्ये हे फ्लेमिंगो पक्षी या नवी मुंबईच्या इथे आपल्याला आढळून येतात. हे सर्व झाडं लावलेली आहेत. पूर्ण परिसर असा ग्रीन केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहत असाल नागरिकांसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बरेच लाफ्टर क्लब पण या ठिकाणी चालतो. बरेच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सकाळच्या वेळी बसलेले असतात. आज थोडा मी उशिरा आलो या ठिकाणी, त्यामुळे मला वाटतं त्यांचा लाफ्टर क्लब ते लोक निघून गेले असतील या ठिकाणून. पण या ठिकाणी एरवीच्या वेळी मी ज्यावेळी या ठिकाणी बघतो, त्यावेळी बरेचसे वृद्ध मंडळी या ठिकाणी इथे बसलेले असतात, किंवा त्यांची काही ॲक्टिव्हिटीज चालू असतात. हा पूर्ण खाडीचा परिसर आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये पाणी असतं, आणि त्या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था करण्यात आलेली असते. हे बघा, ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी काही एक्सरसाइज करतायत. असं थंडगार आणि शांत वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतंय. पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंडवार गारे, अंगावरती शहारे आणणारे थंडगार वारे या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. या ठिकाणी या मिनी शिशोरच्या समोरच फोर्टिस हॉस्पिटल आहे.
त्याचा तो गेट गेट दिसत असेल तुम्हाला. या ठिकाणची या ठिकाणी पाहू शकाल आपण. आपण आता खाली जाऊन बघूया. या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा प्रेमी युगुलं पण बसलेली दिसतात. ही रम्य अशी ही जू चौपाटी. बऱ्याच पक्ष्यांचं या ठिकाणी वावर आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी या ठिकाणी संपूर्ण खाडीमध्ये पाणी भरलेलं असतं त्यावेळी इथलं वातावरण खूप छान असतं. बोटिंगची व्यवस्था असते. हे पहा आपल्या नवी मुंबईची या ठिकाणचा इथला परिसर. आपण आता थोड्या वेळी बघितलं असणार जे नवी मुंबईचे भूमिपुत्र आगरी बांधव त्यांचं या ठिकाणी शिल्प ठेवण्यात आलेलं होतं. ही वसुंधरा आणि या वसुंधराचं शिल्प या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. अतिशय मोहक अशा पद्धतीचं या ठिकाणी ते शिल्प उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या ठिकाणी वॉकिंगसाठी सकाळच्या वेळी आलेले असतात. ज्यावेळी आपण एक पहाटेच्या टायमिंगला येतो सकाळी 6-7च्या दरम्यान त्यावेळी या ठिकाणी नागरिकांची बरीच वर्दळ असते. काही नागरिक इथे या ठिकाणी येऊन वाचन करत असतात, काही निवांत बसलेले असतात या ठिकाणी. हे समोरच आपण पाहत आहोत ते मुन्ना मुनी पार्क. हे रोडच्या पलीकडच्या साईडलाच आहे. मिनी शिशोरच्या ला लागूनच हे मुन्ना मुनी पार्क आहे. हा मिनी शिशोरचाच परिसर आहे आणि त्यालाच लागून हे असलेले हे मुन्ना मुनी पार्क. अतिशय स्वच्छ असा हा परिसर एकूणच नवी मुंबई महानगरपालिकेकडून हा परिसर एकदम स्वच्छ ठेवण्यात येतो. या ठिकाणी आपण पाहत असाल नागरिकांसाठी आणि इथल्या पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या उद्यानातील हिरवळ आणि बाजूलाच असलेलं हे मुन्ना मुन्नी पार्क रविवारच्या दिवशी ज्यावेळी मुलांना सुट्टी वगैरे असते त्यावेळी आपले मुलांचे पालक आपल्या छोट्या बच्चे कंपनीला घेऊन या ठिकाणी मुन्ना मुन्नी पार्कमध्ये आलेले असतात. या ठिकाणी बरेच घसर यामध्ये बरेच मुलांना खेळण्यासाठी साहित्य ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला इथे समोर दिसते ती घसरगुंडी आहे.
ही घसरगुंडी आहे बघा ना. संडेच्या वेळी या ठिकाणी छोट्या मुलांची खूप वर्दळ असते आणि सोबत त्यांचे पालकही या ठिकाणी असतात. संध्याकाळच्या वेळी आपण याल त्यावेळी या ठिकाणी फेरीवाल्यांचा वावर पण दिसलेला असतो. त्यामध्ये गरम चणे शेंगदाणेवाले आणि त्यांचा व्यवसाय या ठिकाणी खूप प्रमाणात होतो. ही आहे मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी ही ओपन जिम आहे. ओपन जिमचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी केले जातात. आणि ही आहे पक्षी संग्रहालय. आता पक्षी तेवढेसे यामध्ये दिसत नाही, काही ठराविक साईडला ते दिसत आहेत कुठे कोपऱ्यामध्ये पक्षी या ठिकाणी बसलेले. मला वाटतं पण कॅमेऱ्यामध्ये ते येत नाही आहेत. पण हे पक्षी संग्रहालय आहे. हे पक्ष्यांसाठी सुंदर असं घर बनवलं आहे या ठिकाणी. पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. ही आहे मिनी ट्रेन. मीनाताई ठाकरे उद्यान या ठिकाणी नाव दिलेले याला. टॉय ट्रेन, छोट्या मुलांसाठी ही मिनी ट्रेन आहे. आता कोणी नाही, आता सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे मुलं तर आता आलेली नाही आहेत या ठिकाणी. संध्याकाळच्या वेळी किंवा सुट्टीच्या दिवशी ज्यावेळी शाळांना वगैरे सुट्टी असते त्यावेळी लहान मुले या ठिकाणी या सुविधेचा खूप फायदा घेत असतात आणि एन्जॉय करत असतात. या ठिकाणी एक मोटरमॅन असतो, एक तिकीट काउंटरचा या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी चालू असतो. एक सुंदर असा हा परिसर. हे बघा या ठिकाणी घोडागाडी इथे ठेवलेली आहे. छान असं वातावरण. छान पांढऱ्या कलरचे घोडे इथे या ठिकाणी आपल्याला दिसत असतील. मिनी शिशोरला लागूनच असलेल्या या उद्यानाचा आतील परिसर आहे. काही गाय आणि वासरांचं शिल्प या ठिकाणी समोर दिसत आहे. ही बघा मिनी ट्रेनची पटरी. या पटरीवरून मिनी ट्रेन धावत असते. बाजूलाच ढवळ्या पावळ्याची जोडी पण आपल्याला दिसली. ही आहे मिनी ट्रेन. बऱ्याच छोट्या मुलांची या ठिकाणी बच्चे कंपनीची गर्दी संध्याकाळच्या वेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्राण्यांचे शिल्प या ठिकाणी पण ठेवलेले आहेत, आपण पाहू शकता. हा समोरनं बाजूनच मिनी शिशोरच्या बाजूनच गेलेला रस्ता. आपण मिनी शिशोरचं पूर्ण एक सर्कल आहे. समोर आपण बघत असाल हे लोक समोर जॉगिंग ट्रॅकवरती चालत आहेत.
पूर्ण सर्कल कंप्लीट होण्यासाठी मला वाटतं साधारण 1 तास लागतो. आणि या जॉगिंग ट्रॅकवरती FM ची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. खूप सकाळच्या वेळी या ठिकाणी FM चालू असतो. सकाळच्या सुंदर आरत्या चालू असतात आणि एकूणच सकाळचं वातावरण खूप आल्हाददायी असतं. या ठिकाणी इथे शिल्प ठेवलेलं आहे. या ठिकाणी इथेच बाजूला इथे बोटिंगचं एक तिकीट काउंटर असतं. आज तिकडे या ठिकाणी पाणी दिसत नाही आहे इथे, पण नेहमी बोटिंग चालू आहे या ठिकाणी असतं. हे बघा, टाकाऊपासून टिकाऊ काचेच्या बॉटलपासून बनवलेले हे शिल्प आहे. आपल्या दिसत असेल, काचेच्या बॉटलच आहेत आतमध्ये रिकाम्या. टाकाऊपासून टिकाऊ बनवलेले शिल्प. ही बघा, आपल्या समोर वाचू शकत असाल मंगेश पाडगावकरांची कविता. या ओठाने चुंबन घेऊन हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या ठिकाणी या मिनी शिशोरला या ठिकाणी येथे महानगरपालिकेने पर्यावरणाची पण काळजी घेतलेली आहे. या ठिकाणी बघू शकता एक ओला कचरा आणि या ठिकाणी निर्माल्य कलश आहे. समोर परिसरातील नागरिक आपल्या घरातील निर्माल्य या ठिकाणी आणून टाकतात. नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पण नेहमीच पहिल्या नंबरमध्ये असते आणि त्याची जनजागृती ही नवी मुंबई महानगरपालिका छान प्रकारे करत असते. बघा, डॉगी निवांत झोपला येते या ठिकाणी, कारण इथलं वातावरणच एवढं एक आल्हाददायी वातावरण असतं. आणि हे समोर पाहू शकता आपण माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी इथे एक वनराई तयार करण्यात आलेली आहे, उद्यान तयार करण्यात आले आहे. मला वाटतं या उद्यानामध्ये लाखो प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळतील. विविध प्रकारची झाडं या ठिकाणी महानगरपालिकेने लावलेली आहेत आणि त्याचं ते योग्य पद्धतीने जतन करतात. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.